सर पे तेरे चाहिए, मैं भी हूँ जिद पे आड़ा, तू भी है जिद पे आड़ा। नमस्कार, किड्स फन आदित्य आदिराजमध्ये स्वागत आहे। तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरे केले जातात। त्यापैकीच नवरात्र हा देवीचा उत्सव संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्रोत्सवाला सुरुवात होते। या नवरात्रीला शारदीय नवरात्र या नावाने ओळखले जाते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच घटस्थापना केली जाते। देवीची स्थापना करून अखंड 9 दिवस देवी आईची मनोभावे पूजा सेवा केली जाते, आरती केली जाते। काही सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भजन कीर्तन तसेच देखाव्यांचे आयोजन केले जाते। बरेच भक्तजन 9 दिवस उपवास करून देवीचे व्रत पूर्ण करतात। नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो, यामुळे आपल्यात नवीन शक्ती नवा उत्साह उमेद निर्माण होत असते। घटस्थापना नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे दिवस। या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते, घरात घट बसवला जातो। नवरात्रात 9 दिवस दुर्गापूजनाला महत्त्व देण्यात आलेले आहे। तसेच नवरात्रीत गरबा दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात। नवरात्र म्हटले की आदिशक्ती महिषासुरमर्दिनी शक्तीची देवी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते। 9 दिवस भक्तगण मातेचा उपवास करतात। तर ही आहे सोलापूर जिल्ह्यातील म्हाळुंग या गावची यमाई देवी। तर म्हाळुंग या गावी यमाई देवीचे हे फार प्राचीन असे पौराणिक मंदिर आहे। या ठिकाणी सुद्धा नवरात्रीमध्ये 9 दिवसात नवरात्रीचा खूप मोठा उत्सव असतो आणि देवीची 9 दिवसामध्ये 9 रूपाने पूजा केली जाते। या नवरात्रीमधील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरबा आणि दांडिया। आता आपल्याकडे गरबा दांडिया यांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं आहे, पण हा गुजराती लोकांचा सांस्कृतिक वारसा आहे। सामूहिक पद्धतीने आनंद साजरा करण्याचे साधन आहे। तसेच हे एक भाग्य आणि मांगल्याचे प्रतीक मानलं जातं आणि नवरात्रीच्या 9 रात्री दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि या उत्सवात गरबा आणि दांडिया नृत्याद्वारे देवीचा उत्सव साजरा केला जातो। आजच्या बदलत्या युगामध्ये पारंपरिक नृत्याचे स्वरूप आधुनिक केले गेले आहे, ज्यामुळे आज जगभरात हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। रंगीबेरंगी स्वरूपात सजवलेल्या बांबूंच्या काठ्या दांडिया म्हणून ओळखल्या जातात। या काठ्या हातात घेऊन केलेल्या नृत्याला दांडिया नृत्य किंवा दांडिया रास असे म्हटले जाते। स्त्री पुरुष गोलाकार फेर धरून हे नृत्य करतात। नवरात्रीत खेळला जाणारा गरबा आणि दांडिया हे गुजरात राज्यातील उगम पावलेले लोकप्रिय सामाजिक धार्मिक नृत्य प्रकार आहे। गरबा हे देवीची आरती करण्यापूर्वी केले जाणारे गोलाकार नृत्य प्रकार आहे, तर दांडिया हे देवीच्या आरतीनंतर 2 काठ्या एकमेकावर आपटत केले जाणारे नृत्य प्रकार आहे। या दोन्ही नृत्यांमध्ये देवीच्या रूपाची पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या उत्साहात लोक एकत्र येऊन हे नृत्य सादर करतात। नवरात्र उत्सव हा महिलांचा उत्सव आहे असे म्हटले तरी चालेल, कारण नवरात्रात ठिकठिकाणी गरबा दांडिया करतात। या उत्साहात महिलांचा सहभाग जास्त असतो। अनेक ठिकाणी विविध लोकनृत्य संगीत खेळ खेळले जातात। या बाबतीत गुजरात खूपच लोकप्रिय आहे, कारण इथे सर्वच आनंदोत्सवात आणि मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषा करून गरबा आणि दांडिया खेळ खेळले जातात। तसेच नवरात्रात गरबा किंवा दांडिया खेळ का खेळले जातात? गरबा किंवा दांडिया खेळ खेळताना फेर धरला जातो। एक वर्तुळ करून गरबा दांडिया साजरा केला जातो। जेव्हा लोक जास्त असतात त्यावेळी अधिक वर्तुळामध्ये नृत्य सादर केलं जातं। हे चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे। हिंदू धर्मात चक्राला फार महत्त्व आहे। आपल्या शरीरात 7 चक्र असून ती शरीरातील तांत्रिक केंद्र मानली जातात। जीवनाच्या चक्रात जन्म मृत्यू आणि पुनर्जन्म यांचा समावेश असतो आणि हे चक्र सतत फिरत असते। पण यामध्ये एक गोष्ट कायम आहे, ती म्हणजे मातेची देवी शक्ती। हा गरबा त्या गोष्टीचे प्रतीक आहे। 9 दिवस आपण मातेचा जागर करतो, तिची उपासना करतो आणि गरबा दांडिया यामधून फेर धरत असतो आणि जणू काही सांगत असतो की हे जग सतत बदलत आहे, पण स्त्री रूपातील देवता ही विचलित आणि शाश्वत गोष्ट आहे। जगभरात प्रसिद्ध असलेल्या नवरात्रीनिमित्त गुजरातमध्ये गरबा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो। गरबा नृत्याचे वर्णन शास्त्रात आध्यात्मिक साधनेचा मार्ग म्हणून केलेला आहे। गरबा किंवा दांडिया हा धार्मिक प्रथेचा एक भाग आहे आणि जिथे धार्मिक गोष्टी येतात तिथे अनवाणी राहून कार्य केले जाते।
हा तर साक्षात दुर्गामातेचा जागर आहे, जी आदिशक्ती आहे. समस्त देवता जिच्यापुढे नतमस्तक होते, तिची उपासना अनवाणी राहून केली जाते. तर दांडिया हा नृत्य प्रकार माता दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील युद्धेचे प्रतीक आहे. त्यामुळे लोक तलवारीऐवजी रंगीबेरंगी काठ्या घेऊन नाचतात. एकमेकांशी हा नृत्य प्रकार खेळण्यासाठी काठ्यांचा वापर केला जातो. यावेळी तालात नाचण्यासाठी विशेषतः राधाकृष्ण आणि कृष्णलीलावर आधारित गाणी लावली जातात. अतिशय मोठ्या जागेत हा नृत्य प्रकार केला जातो. काठ्यांच्या साह्याने एकट्याने किंवा जोडीने दांडिया खेळला जातो. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे 9 दिवस दररोज सायंकाळी मातेची पूजा केल्यानंतर तेथे उपस्थित भाविक दुर्गामातेच्या समोर मूर्तीसमोर दांडिया खेळ खेळतात. गुजरातसह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचा आवाज ऐकू येतो. या निमित्ताने मित्र, कुटुंब किंवा नव्या लोकांसह नाचण्याचा आनंद घेता येतो. गरबा आणि दांडिया हे आरोग्य आणि मनस्थिती सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहेत. गरबा हा एक सामूहिक नृत्य आहे, म्हणून संघात किंवा गटात नृत्य केल्याने सामाजिक बंधन आणि आनंदाची भावना निर्माण होते. संगीत आणि लयीसह हालचाली मानसिक एकाग्रता आणि ऊर्जा वाढवतात. गरबा हा केवळ एक नृत्य नाही, तर तो संपूर्ण शरीराचा व्यायाम आणि मूड बूस्टर आहे. तो केवळ कॅलरीज बर्न करत नाही, तर हृदयाची विशेष काळजी घेतो. शिवाय नृत्य मेंदूमध्ये एक चांगल्या प्रकारचे हार्मोन तयार करतो आणि आपल्या शरीराला पाहिजे असलेल्या हार्मोन्सची पातळी वाढल्यामुळे आपल्या शरीराचा ताण कमी होतो. त्यामुळे हे देखील एक शास्त्रीय कारण, गरबा आणि दांडिया खेळण्यामागचे हे एक शास्त्रीय कारण आहे. धार्मिक आणि शास्त्रीय अशी दोन्ही कारणं या गरबा आणि दांडियाच्या खेळाच्या मागे आहेत. तर अशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये आम्ही नवरात्रीमधील शेवटचे 4 दिवस आम्ही सोसायटीमध्ये दांडिया उत्सव साजरा केला आणि शेवटचे नवरात्रीचे 4 दिवसाचे रंगसुद्धा आम्ही साजरे केले. तर या व्हिडिओमधून गरबा का खेळला जातो, यामागचे शास्त्रीय धार्मिक कारण ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर किड्स फन आदित्य आदिराज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. मेरी दीवानगी भी सर पे मेरी चढ़ी, मैं भी हूँ जिद पे अड़ा, तू भी है जिद पे किसी ने भी ना बढ़ाई, बात ये किससे बढ़ी, रंगीला तारा